हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता कारलीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, कारली हिरव्या रंगाची असतात. पिकल्यावर ती लाल होतात. कडू रस हे कारल्याचे खास वैशिष्ट्य आहे. आपल्या आहारात कडू रसाचे पदार्थ अत्यंत अल्प असतात. दोन, एखादा रस शरीरास कमी मिळाला अगर बिलकुल न मिळाला तर शारीरिक क्षमतेत विषमता निर्माण होऊन शरीरात विकृती निर्माण होते. समतोल आहारात ज्याप्रमाणे आंबट, खारट, तिखट, तुरट आणि मधुर रसाची आवश्यकता असते त्याप्रमाणे कडू रसाचीही आवश्यकता असते. तीन, कारली दोन प्रकारची असतात, मोठी कारली आणि लहान कारली. रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी आणि हिरवी असेही दोन प्रकार आढळतात. चार, मळ्यात उगवणाऱ्या लांब कारल्यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. गोल कारल्याची वेल आपोआप उगवते आणि कुंपणावर ती वेल पसरते. यांना रानकारली म्हणतात. खेड्यात या कारल्याचीही भाजी करतात. लांब कारल्यांपेक्षा ही कारली अधिक कडू असतात. चार, भाजी करताना कारल्यांची वरची साल काढण्यात येते. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी ती कापून त्यांना मीठ लावून नंतर ती दाबून पिळून त्यातील कडू रस काढून टाकण्यात येतो. पाच, कारल्याच्या भाजीत कांदा घातल्याने कारल्याचा कडवटपणा आणखी कमी होतो व भाजी पण स्वादिष्ट बनते. सहा, ताप अथवा सूज आली असता कारल्याची भाजी आरोग्यदायक असते. कारल्याची भाजी आमवात, वातरक्त, यकृत, प्लीहावृद्धी आणि जीर्ण त्वचा रोगात हितावह असते. सात, रोज सकाळी कारल्याचा रस घेतल्याने मधुमेहाच्या रुग्णांना निश्चितपणे फायदा होतो. आठ, कारली थंड, मलावरोध दूर करणारी, हलकी, कडू व वायुहारक आहेत. ती वात, पित्त, रक्तविकार, पांडू, प्रमेह व कृमी हे विकार दूर करते. नऊ, लहान कारली ही अशीच गुणकारी असतात. विशेषतः ती अग्निप्रदीपक व पचण्यास हलकी असतात. मोठ्या कारल्यांपेक्षा लहान कारली अधिक गुणकारी आहेत. मोठी कारली प्रमेह, पोट फुगणे व कावीळ हे विकार दूर करतात. 10, कारल्याच्या 3 बिया व 3 काळे मिरे पाट्यावर वाटून मुलांना ते खाण्यात दिल्याने उलट्या बंद होतात. 11, कोवळ्या कारल्याचे तुकडे करून ते सावलीत सुकवून त्याचे कुटून बारीक चूर्ण करावे व रोज सकाळ संध्याकाळ 1-1 तोळा 4 महिने नियमितपणे घ्यावे. म्हणजे लघवी वाटी जाणारी साखर पूर्णपणे बंद होते आणि मधुमेह हा विकार काबूत येतो. 12, कारल्याची पाने वाटून त्या रसाने मालिश केल्याने जुन्या त्वचा रोगावर फायदा होतो. कारली वाटून त्याच्या रसाचा अग्निदग्ध वर्णावर लेप केल्याने फायदा होतो. 13, गंज लागलेल्या लोखंडाच्या तव्यात अगर कढईत कारल्याच्या पानांचा रस व मिरे घेऊन त्यात मिरे चांगले घासून मग तो रस रात्री डोळ्यात घालावा. म्हणजे त्यामुळे डोळ्यात पडलेले फूल, डोळ्यावर आलेला मळाचा थर व रातांधळेपणा दूर होतो. 14, कारल्यामध्ये जीवनसत्व ए अधिक प्रमाणात, व्हिटॅमिन सी थोड्या प्रमाणात व लोह आणि फॉस्फरसही थोड्या प्रमाणात आहे. मोठ्या कारल्यापेक्षा लहान कारल्यात लोहाचे प्रमाण अधिक आहे. ते यकृत आणि रक्तासाठी खास उपयोगी आहे. 15, कारल्यातील फॉस्फरस दात, मस्तक आणि इतर शारीरिक अवयवांसाठी खूपच उपयुक्त आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.